त्यापेक्षाही आम्हाला चालेल. तुला आम्ही दोघं खऱ्या पहा. माझ्या बंधूला जर काय साधारण होतो ह्या घे काही का मला जास्त नको आहे माऊस तुझं. हाडा खातलं हा मी तुझ्या हाड्या खातो. हाडा कुठलं खाता वास खाऊ आमच्याकडे आई सांगतो आम्ही अरण्याच्या ठिकाणी राहतो. ही हाडा खातलं विश्वशाबात खातो. मनुष्य मिळाला तरी आम्ही खातोय. कारण कारण? आमच्या पोटाची टीसभर खळगी भरायला पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे प्रतिदिन आम्हाला किती मांस लागतोय? एवढं मांस लागतंय. एवढा खाऊचोय ना हो एवढा हो खाय आणि हे मास खाल्ल्याला हाडा दिया खाशी पण एवढं का सांगतोय? कित्या माझ्या एकट्यासाठी नाही. मगाशी सांगितलं आम्ही 3 भावंड आहे. अरे खुळावलंय तुम्ही दोघात असा 3 ए! आम्ही इथं दोघं आलो. पण आमची मोठी ताई हिला जर पाहिलीस तुझा जीव जाईल. काय इथं. सांगतो हा. येता येता असताना हा. होय मा आहे तशी. साधारण ह्याच्यावर बघून कसा दिसताना हा. तुझ्या बापाशी ह्या कावसो द्रावाक शिकवलो ए! पहिल्यापासून बघ. हा माझा मोठा भाऊ. आता त्याचं वय होतोय. एका घराकडे बसायची त्या फिरायला काय सांगतोय मेल्याची मिशीवर झालो काय माहिती माझं भाऊ इलो ना एकदा गळ्याला पकडलं हे लक्षात म्हणजे तुझा नवरा इथं येणार आहे. बंधुराया, ह्याचा काय सांग इकडे. बाल माणसाच्या गळ्या घालतात तावट करायचं गुंडा माझा नवरा येणार आहे. चांगलं म्हणा. उत्तम नाही शिरगो शिरगो उत्तम नाही शिरगो बंधुराया, पुढे येऊ नको शिरी शिरी माझा ना आपला बंधुराया. काय चावतात आणि आता ही चढप लागली. काय बैलाची तो येता आणि आगार धावता मेलो गावलं नाकार मारतोय त्या एकटा काय सांगतो आपण दोघं जण आहे. अरे काही ना पाठवून टाकते वाकारीची का अशी कितीशी तुमची बाई माणसं आहे आमची बोलो सगळ्यांना बोल अरे ह्या बघून कोण येतली तुझ्याकडे एवढा कधी बोलो ते मगापासून पाहतोय माझी बाई माणसं म्हणून सांगतेस ना तुझ्या वाड्यात केवढी बाई माणसं आहेत, त्या सगळ्यांना बोलवायची सगळी तर मग घुसमटावून टाकते समजला आणि एकटी काय सगळी पोरांना घेऊन येली सगळ्या बाई माणसांना पुरून उरणारा मी आहे या. तू कुठे हा म्हणता नाहीसा करून टाके पुण्याच्या तोड्यात कोण लागतो हिची पत्तर ऐकण्यासाठी इथपर्यंत आमची भावंडं. माता जात्रे ठेवता तुम्ही बाजूला माझी मायाची लोक वाट बघतील माता जाऊचं तुझी 17 आम्हाला काही विचारू नको. हा. आम्हाला फक्त तुझं मांस खायचंय हो शाप पुळावलं आणि कुठून खायचं, प्रथम कुठून सुरुवात करायची याचा विचार मी करतो. सर जर पॉप मारलं हा तर कोणाही धावान धावती येतले लक्षात ठेव कोण येणार? कोण येतले येऊ दे. असे भाऊराया तुझ्या आले त्यांच्या हाडामासाचा तुलना करणार आणि आमच्या ताईला नेऊन देणार. तर ताई आता असा तरी तो ताईच्या जीवात प्रिय मारतो धावा याचा विचार कर. धावा धावा तो बैल
करायचं का? आणि खेळ करतोय हा तुझा दिनचर्येचा भाग आहे. मग सांग, काय असं दिनचर्येत तुझ्यातून घडवतोय आणि या अबल्यानं तुझा अपराध केलाय? या घोर कांतारी जावं आणि मिळेल ती शिकार साध्य करावे. मग ते मित्र सापड असो किंवा मनुष्य प्राणी असो, त्यांचं मांस भक्षण करणं ही आमची नित्याची दिनचर्या आहे. म्हणजे तेव्हा स्वतःचा उदरभरण भावं तुझं. हो. मनुष्याला तुम्ही भक्षण करता. मग आई, तुला जर तुझा उदरभरण करायचं असेल, अरण्याचा मार्ग धर, बेउसरा स्वापद आहे, त्यांचं भक्षण कर. नाक मरणमरणाच्या वाटेला परिणाम फार वाईट होतील. ए, ए, खाऊ नया. मला सांग अरे रे थांब. ए बघ, इकडे ये, तू कोण? इकडे ये. इकडे तुला कुठचं पाहिजे आता सांग. मला तर वाटतं हा जास्त बोलतो. याचा मांस मी खाणार आणि हिचा मांस तू खा. आणि तुम्हाला दोघांनाही जर हिंमत असेल, हा. आणि माझं भक्षण करण्यासाठी जर तुम्ही जात असाल, तर नाही तुम्हाला सोडणार, नाही तुम्हाला शिल्लक अरे आमच्या जीवनाला अवकाश दे. आज सारे वाजू लागलो. ऐन युद्धाचा धुमास करीत. हे तिसरी व्यक्ती. म्हणजे हा खा. स्वप्नील जामदार यांचे मनपूर्वक त्याचप्रमाणे तांबईगावचे सुपुत्र एक दशावतार नाट्यरम्य आर्यन देसाई यांनी आमच्या कलेचा गौरवकडे लागलं तर वाजवलेलं आहे. आर्यन ऐन युद्धाचा धुमास करीत मध्यंतरी आपण मारला. बोला. त्या माझ्या बंधूंची तुम्ही संघर्ष करत आहात, त्याच माझ्या बंधूंची पाठराखी बहीण तीच म्हणजे कल्पना अशी माझ्या द्याला कल्पनानंतर समारंभ राहिली. या युद्धाच्या मध्यंतरी येण्याचा उद्देश एकच काय तो? या माझ्या बंधूंचा शेवट करण्यासाठी नव्हे तर या माझ्या बंधूंना प्रतिकार केलास. म्हणूनच यावेळी कर्कटा मध्यंतरी आलेले या तुझ्या दोन बंधूंना प्रतिकार. या हमलाचा केला जाय. पण त्यांच्या संरक्षणासाठी त्यांची पाठ राखील भगिनी जर माझ्या नेत्रासमोर उभी असेल, तर त्यांच्या समवेत तुला सुद्धा मूठ माती दिल्याशिवाय मी शांत राहणार नाही. मला बोल माझा सोपे वाटे आणि खरी कथा शिकवू दे. बोलायला शब्द सत्य उतरण्यासाठी मी तुला डोईजड करून ठेवेन. आणि बोलायला प्रत्येक शब्द सत्य करण्याची कुवत आम्हाला त्याच्या मानी मंडळात आहे. त्याला कारण आहे, राष्ट्राच्या हितासाठी आतापर्यंत आम्ही झटतो आहोत.
राष्ट्राच्या सुखाच्या मध्यंतरी तुम्ही जर निघागर येत असाल तर तुमच्या प्रेमाची पायघडी अमात्य घातल्याशिवाय राहणार अरे गैरसमज तुझा, आम्ही सुद्धा आमच्या पोटासाठी लढतो. पण याचा आमच्या सुद्धा वापर करत आहोत. केवळ स्वतःच्या पोटासाठी प्रत्येकाला झटावं, पण याचा अर्थ असा नव्हे दुसऱ्याच्या जीवनाची राख राखणी करून स्वतःच्या स्वार्थाची कोणी कधी भागले कारण यानं अपचनाचा त्रास मात्र नक्की अपचन झालं तरी चालेल, पण खाणं ही आमची प्रकृती आहे. जोपर्यंत आमचं उदरपर्यंत खात नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःची गोष्ट नाही. तुमचं उदर तुम्ही निश्चितच भरा, पण ते उदर भरण्याचा मार्ग म्हणजे राज्य नव्हे. त्या राज्य देऊन आज मानवाला जर तुम्ही भक्षण केलं असाल तर ते या अमात्याला कधी मान्य नाही. आम्हाला विश्वाचा नाही, सेंद्र रुचर आणि सेंद्र बसेल हीच खाण्याची सवय आहे. आता या तुझ्या राज्याच्या नाही सेंद्र दिसेल हेच आम्ही खाणार आहोत. स्वातंत्र्य याचा अर्थ स्वैराचार नव्हे, आणि तो स्वैराचार आज जर तुम्ही माझ्या राज्यात मांडत असाल तर तुमचा स्वैराचार संपवल्याशिवाय मी सुद्धा रिक्त असताना जाणारच नाही. आमच्या पर्यंत पोहोचण्यापूर्वी तुझ्या प्रयत्नाची पायघडी घालून तुझ्या गावाचे तुकडे तुकडे करून याच्यावर जीवन मरणाचा विचार मी आतापर्यंत माझ्या जीवनात कधी केला नाही आणि याच्या पुढे सुद्धा करणार नाही. जगतोय तो फक्त राष्ट्र सेवेसाठी आणि मरण तो सुद्धा राष्ट्रहितासाठी. अरे या राष्ट्राचं संरक्षण करताना इथं तुला रक्ताच्या धाव्यात पडल्याशिवाय कल्पना नाही करता. हा तुझा अति आत्मविश्वास कदाचित तुझ्या आत्मघाताला सुद्धा कारणीभूत ठरू शकतो. स्वतःच्या भुक्यासाठी मेले तर गेले, जीवनाचा विचार मी केव्हा करणार नाही. मरणाची आस जर तुला लागली असेल तर ती तुझी मरणाची आस ज्याच माझ्या राज्यात पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही. मग माझ्या सुद्धा मुखातून निघणारे शब्द मी सत्य केल्याशिवाय आघाडीचा केव्हा करणार नाही. केवळ स्वतःच्या अंत्येष्टाने पराक्रम देवाच्या शौर्य जर तू मला दाखवण्याचा प्रयत्न करशील तर हा जातीवंत वीर तुझ्या समोर आहे. आणि या वीराला कोणत्या परिणामातून नमवतेस मला सुद्धा प्रत्यक्षाला
आमची दमली मुळीच जमली नाही. नाही ना तुम्ही दोघेही बिनकामाचे. पण याला मला असं रस्त्यात सोडायचं समोरून नाही. तो गेला. चला माझ्या हातमध्ये.